हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तुम्हाला आज असा व्हिडिओ बनवत आहे की थंडीमध्ये आपल्या स्किनची कशी काळजी घेतली पाहिजे आणि आपले चेहरा ग्लो आणि छान राहील, रॅश येणार नाही। परत थंडीमध्ये जास्त त्वचा आहे ना सुरकुत्या आल्यासारख्या होता, एकदम ओढल्यासारखा चेहरा होतो आपला। तर ह्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवणार आहे। तर आता थंडी आहे, खूप जास्त गारठं पडतंय, तर त्याच्यासाठी आपण कसं स्किन केअर केलं पाहिजे, तर त्याच स्किन केअरबद्दल आपण बोलायला पाहिजे। बघा, आपण एकदमच जर जेव्हा आपली खूप जास्त तब्येत खराब होते, आपण खूप जास्त तब्येत खराब करून घेतो, त्याच्यानंतर ट्रीटमेंट करतो, मग खूप वेळ लागतो आपल्याला रिकवर व्हायला। तसंच आपल्या स्किनचं सुद्धा आहे। जर आपण आहे ना आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली नाही, आपल्या स्किनची काळजी घेतली नाही ना, तर ती स्किन आहे ना परत आपली पूर्वीसारखी व्हायला, तिच्यामध्ये म्हणजे तेज यायला, छान चमकायला, ब्राईट व्हायला खूप वेळ लागतो। म्हणून मग आपण चेहऱ्याची आधीच काळजी घेतली पाहिजे आणि स्किन केअर हे आपलं झालंच पाहिजे। कारण की आजकालच्या धावत्या युगामध्ये आपली धावपळ होत राहते सतत। धूळ, त्याच्यानंतर प्रदूषण, ह्या सर्व गोष्टी येतात। परत आपला आहार, जेवणाचं जे पथ्य असतं, जेवणाचं जे टायमिंग असतं, त्या सर्व गोष्टी आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। त्या जर आपण नाही पाळल्या ना नीट, तर ते आपली स्किन आहे ना खूप घाण व्हायला लागते, खराब होते। स्किन खराब नको व्हायला, त्याच्यावर पिंपल्स नको यायला, त्याच्यानंतर मग त्या स्किनला जास्त ड्रायपणा नको यायला। आणि जास्त स्किन तर आहे ना ड्राय स्किन ज्याची असते ना, त्याचं ड्राय स्किनवाल्यांची तर जास्त लवकर खराब व्हायला लागते। तर आपला हा स्किन टोन आहे ना तो खराब होतो आणि मग आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात, खूप क्रिटिकल, आणि आपण एकदमच त्या फेस नाही करू शकत एवढ्या। पिंपल, वांग येणं, त्याच्यानंतर रॅश येणं, ह्या गोष्टी येतात आपल्या चेहऱ्यासाठी। तर चेहरा खूप आपली सर्वात जास्त नाजूक स्किन असते ती चेहऱ्याची असते। तर सतत आपण काय करतो, चेहरा वॉश केला पाहिजे, बाहेरून आलं तर वॉश केला पाहिजे, चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे। तर ॲटलिस्ट म्हणजे आपण आठवड्यातून 2 दिवस तर स्किन केअर करू शकतो। नाहीतर मग काय होईल, आपला चेहरा खूप जास्त खराब होईल। आणि आपण जेव्हा चेहरा जास्त खराब व्हायला सुरुवात झाली आणि आपण मग ते नीट करण्यासाठी फेस पॅक लावलं किंवा फेशियल केलं, ह्या गोष्टी आपण केल्या तरी ती कवर होत नाही लवकर। म्हणून आपण ना करत राहायला पाहिजे ह्या गोष्टी। आणि मग म्हणून मग मला वाटतं ह्या ना थंडीमध्ये तर आता खूप गरज आहे स्किन केअर करण्याची। आणि आपल्याला 8 दिवसातून फक्त 2 दिवस काढायचे आहे स्किन केअर। आणि मी आज आहे ना ड्राय स्किनवाल्यांना सांगणार आहे, हे स्किन केअर तर खूप छान आहे आणि खूप ग्लासी स्किन होणार आहे, चमकणार आहे, खूप ग्लो येणार आहे तुमच्या चेहऱ्यावर। आणि थंडीच्या दिवसातसुद्धा तुमची चेहरा चमकेल। तर दुसरे सुद्धा विचारते तर तुमची स्किन काय खूप छान आहे, तुम्ही काय लावतात, हे सुद्धा विचारते तुम्हाला। तर त्याच्यासाठी मी ना तुम्हाला करून सुद्धा दाखवणार आहे ती, आणि काय काय घ्यायचं आहे ना ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर चला आधी ते सर्व दाखवते, इन्ग्रेडियंट्स कसं बनवायचे आहे, ते कसं यूज करायचं आहे, आणि कसं लावायचं आहे ते सर्व मी सांगणार आहे। तर चला मी आता बनवायचं आहे, काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे। घरगुती अगदी साहित्य आहे, अजिबात पैसे खर्च करण्याची गरज नाही, पार्लरमध्ये जाऊन एवढा पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे। तर चला मी आता तुम्हाला दाखवते आपल्याला काय काय लागणार आहे। चला मग, तर आपल्याला घ्यायचं आहे छोटंसं व्हॅसलीन, जे सर्वांच्याच घरात राहतं व्हॅसलीन, तर तेच आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसन पावडर, तर आपल्याला हळद घ्यायची आहे थोडीशी, थोडं तेल टाकायचं आहे, अर्धा 1 चमचा, आणि आपल्याला घ्यायचं आहे कच्चं दूध, मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेऊ आपण आता याला। अशी तयार होईल, तर आपल्याला ही असं बनवून घ्यायचं आहे। आता कशी यूज करायची तुम्हाला दाखवते। तर आता मी तुम्हाला हे बनवायचं कसं सांगितलंच आहे, तर ते आता आपल्याला कसं यूज करायचं आहे। तर हे फक्त आठवड्यातून 2 वेळेस यूज करायचं आहे। तर चेहऱ्याला एकदम हलक्या हाताने मसाज करायचे आहे, पूर्ण चेहऱ्याला हे मस्त छान अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मस्त छान ग्लोईंग, टाईट आणि ब्राईटनेस स्किन आपल्याला मिळते।
तर कोणत्याही पार्लरमध्ये इतके महागाचे प्रॉडक्ट यूज न करता आपल्याला घरच्या घरीसुद्धा ही ग्लासी स्किन मिळू शकते. आणि ह्या पद्धतीने तुम्ही आठवड्यातून 2दा करा स्किन केअर. हे थंडीच्या दिवसामध्ये खूप खराब होते ना आपली, ह्यासाठी हा सर्वात बेस्ट उपाय आहे. तर त्याच्यामुळे मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आणि मस्त छान आता मी हे पूर्ण लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपण थोड्या वेळ हे असं सोडून देऊया 10 ते 10 मिनिटासाठी. तर आपल्याला असंच आता 10-15 मिनिटं ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं ठेवा. आणि मी आता असंच ठेवणार आहे आणि 10-15 मिनिटांनी चेहरा वॉश करून मग दाखवते चेहरा वॉश झाल्यानंतर. तर मी इथं चेहरा तुम्ही पाहिला वॉश केलेला आहे. आता मी याला टॅप टॅप करून पुसून घेणार. तर चेहरा मी इथं पुसून घेतलेला आहे आणि इथं माझ्या चेहऱ्याचा ग्लो पाहू शकता. तर हे तुम्हाला ना आठवड्यातून 2दा करायचं आहे. जेव्हा आपण औषधं घेतो तेव्हा आपण एकदाच औषधं घेऊन काही आपली स्किन छान होत नाही, म्हणून आपल्याला नेहमी आठवड्यातून 2 वेळा आता हे घ्यावं लागेल. आणि औषधं आपण नेहमी घेतो तेव्हाच आपण बरं होतं, कवर होतं जेव्हा आजारी पडतो तेव्हा. त्याप्रमाणेच आपली स्किनसुद्धा असते. तर इथं पाहू शकता किती छान ग्लो आलेला आहे. आणि हा आहे ना एकदम चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही पाहिलाच आहे. तर खूप छान येतो. आणि अशी थंडीमध्ये तुम्ही आठवड्यातून हे 2 वेळा केलं ना तरी खूप इनफ आहे. त्याच्यानंतर कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही, पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही एकदम जवळून माझा आता वॉश केला पूर्ण मी तुम्हाला दाखवला. आणि हा स्किन टोन तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनचा खूप अशी ग्लॉसी आहे आणि एकदम स्मूथ आहे. आणि माझी ॲक्च्युली खूप ड्राय स्किन आहे, तरी पण तुम्ही पाहू शकता चेहरा किती माझा ग्लो करतोय. इथं नोज बघा तुम्ही, त्याच्यानंतर चीक बघाल, तर इथं फोरहेड. तर हा असा ग्लोपणा तुमच्या चेहऱ्यामध्ये येऊ शकतो जर तुम्ही हे आठवड्यातून 2 वेळेस केलं तर. खरंच खूप ग्लासी स्किन होणार आहे. आणि अशी स्किन केअर मी थंडीमध्ये घेत असते काळजी. आणि ह्या थंडीमध्ये मी हीच काळजी घेते. बाकी मी बॉडी लोशन, इवन बॉडी लोशनसुद्धा लावत नाही, म्हणजे मी नाहीच लावत. माझं फक्त स्किन केअर असतं तर तेवढं मी करते. बाकी याच्या व्यतिरिक्त मी काही करत नाही. तरी तुम्ही पाहू शकता ह्या थंडीमध्ये सुद्धा माझी स्किन. तर तुम्हाला हेच हा व्हिडिओ म्हटलं करूया आपण, कारण की खूप जास्त थंडी आहे. खूप जणांना मदत होईल स्किन केअर कसं करायचं किंवा थंडीमध्ये आपण काळजी कशी घ्यायची आपल्या चेहऱ्याची. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.